नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सातत्यानं एकीकडे सुरू असताना गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी थोड्याफार प्रमाणात कमी झाली असली तरी या संपूर्ण परिसरात छोटे जे पूल आहेत त्या पुलांवरनं पाणी सध्या वाहतच आहे। मात्र या पाण्यातून धोकादायक प्रवास करत नाशिककर मार्ग काढत असल्याचं दृश्य या ठिकाणी गोदाघाट परिसरात बघायला मिळत आहे। प्रशासनाच्या वतीनं नाशिककरांना आवाहन करण्यात येत आहे की अशा पद्धतीनं पाण्यातून धोकादायक प्रवास करू नये। काल रात्रीच्या सुमारास गाडगे महाराज पुलाच्या खाली पार्क करण्यात आलेली एक कार जी आहे ती या ठिकाणी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे पाण्यात जात असल्याचं बघायला मिळालं। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही गाडी जी आहे ती रेस्क्यू करून बाहेर काढली। मात्र पाण्याचा प्रवाह कुठल्याही क्षणी वाढू शकतो आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे नाशिककरांनी या धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच अनेक पर्यटक असतील, भाविक असतील किंवा नाशिककर असतील हे गोदाघाटाच्या या वाढलेल्या पाण्यात आपले वाहनं धुत असल्याचं देखील दृश्य बघायला मिळतं आहे। मात्र यामध्ये अनेक लहान मुलं देखील या ठिकाणी सहभागी आहेत। त्यामुळे जर पाण्याचा प्रवाह वाढला तर या ठिकाणी दुर्दैवी घटना घडू शकते आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं आता या सगळ्या रहिवाशांना, नाशिककरांना आणि खास करून बाहेरून आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो देण्यात येतो आहे। नाशिकमध्ये आज आणि उद्या येलो अलर्ट जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे। पावसाचा अंदाज नाशिकमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातनं आज आणि उद्या पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होऊ शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण यंत्रणांना देखील अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।